नमस्कार. आज आपण भारतीय चित्रपटसृष्टीतील एका अशा महान कलाकाराच्या प्रवासाचा मागोवा घेणार आहोत, ज्यांनी केवळ पडद्यावरच नाही, तर आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक पिढ्यांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. आजचा आपला विषय आहे रोमॅन्सचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना, पडद्यावरचा काका आणि त्याची जादू. साधारण 1960-70च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा आनंद किंवा अमर प्रेम सिनेमाचे पोस्टर लागायचे, तेव्हा गर्दीत एक वेगळीच उत्सुकता असायची. हा हिरो, ज्याला अँग्री यंग मॅनची गरज नव्हती, जो ब्रुसलीप्रमाणे फाईट करत नव्हता, जो फक्त डोळ्यांच्या कोपऱ्यातून हसायचा आणि ज्याच्या गळ्यातला रुमाल पाहून लाखो मुलींच्या हृदयाचे ठोके चुकायचे. फिनॉमेना हा शब्द बॉलिवूडमध्ये जर कोणासाठी पहिला वापरला गेला असेल, तर तो याच कलाकारासाठी राजेश खन्ना. याद नहीं क्या देखा, एक खास संवाद शैली. राजेश खन्ना यांच्या अभिनयाची सुरुवात साधी नव्हती. आखरी खत 1966 पासून सुरू झालेला हा प्रवास, जेव्हा आराधना 1969 मध्ये तो मेरे सपनों की रानी कब आएगी तू गातो, तेव्हा अचानक देश एका नव्या रोमॅन्टिक लाटेवर स्वार होतो. त्यांचा अभिनय सहज होता. ती गालवरची खास खळी, मानेला एक विशिष्ट हेल काढून बोलण्याची त्यांची स्टाईल आणि संवादात अचानक थांबून समोरच्याकडे बघून गालातल्या गालात हसून पुढचा संवाद बोलण्याची पद्धत, हा सगळा राजेश खन्ना टच होता. त्यांच्या सिनेमांचे संवाद आजही आठवतात. पुष्पा, आय हेट टीयर्स, अमर प्रेम. बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं, आनंद. त्यांच्या या विशिष्ट संवादाफेकीमुळेच ते इतर जाड्या मिशाळा हिरोंपेक्षा लगेच वेगळे आणि अधिक नागरिक म्हणजेच अर्बन वाटू लागले. व्हिंटेज कार आणि हिरोची भूमिका. त्यांच्या चित्रपटांमध्ये गाण्यांची मांडणी खास असायची. आराधनामध्ये ट्रेनच्या दारावर उभं राहून शर्मिला टागोरला पाहून गायलेलं गाणं असो, किंवा दागमध्ये व्हिंटेज कारमधून उतरून शर्मिलासाठी मेरे दिल में आज क्या हे गाणे गाणं. त्यांचा हिरो हा प्रेमळाच असायचा, थोडासा दुःखी आणि नेहमीच समजून घेणारा. त्यांच्या दुःखातही एक नजाकत होती, ज्यामुळे स्त्रियांच्या मनात त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण व्हायची. ट्रॅजेडी किंगचा वेगळा अवतार. दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग म्हणत असताना राजेश खन्ना यांच्या ट्रॅजेडीची चव वेगळी होती. त्यांच्या चित्रपटांमध्ये नायक मरतानाही इतका सुंदर दिसायचा की तो मृत्यू देखील स्वीकारार्ह वाटावा. आनंदमध्ये त्यांनी साकारलेला कर्करोगाने ग्रस्त तरुण जो शेवटपर्यंत आयुष्य आनंदाने जगतो, किंवा सफरमधील ती शांत गूढ वेदना, या भूमिकांनी प्रेक्षकांना रडवलं, पण त्या नायकावर प्रेम करायला शिकवलं. किंगजीशिप टू रिॲक्ट कॅसोटूप. फिनॉमिनाची ओहोटी आणि नव्या युगाची सुरुवात. त्यांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की मुली त्यांना रक्तानी पत्र लिहायच्या, त्यांच्या कारला फिएटला किस करून लाल मातीचा रंग द्यायच्या. पण हा फिनॉमिना जास्त काळ टिकला नाही. त्याचवेळी त्याच मद्रासवरून आलेल्या दुसऱ्या मिशाळ हिरोचं स्वागत मुंबईत जोरदार झालं होतं. हिंदीत एक नव्या लाठी घेऊन येणारा नायक अवतरला होता, अमिताभ बच्चन. नमक हराम 1973 मध्ये दोन्ही सुपरस्टार एकत्र आले, पण अमिताभांमधील ती तीव्रता आणि राजेश खन्ना यांच्यातील ती सुलभता, यात प्रेक्षकांनी हळूच अमिताभला पसंती दिली. रोमॅन्सच्या जागी अँगर आला आणि एका युगाचा अस्त झाला. अखेरचा पडदा. नंतरच्या काळात त्यांनी अवतार, सौतनसारखे सामाजिक चित्रपट करून अभिनयात वेगळी छाप पाडली, पण त्यांची ती जादू परत कधीच दिसली नाही. तरीही आजही जेव्हा ये शाम मस्तानी किंवा चिंगारी कोई भडके ऐकतो, तेव्हा तो रुमाल घातलेला, डोळ्यात हलकीशी उदासी असलेला, पण चेहऱ्यावर स्मित असलेला राजेश खन्ना आठवतो आणि नॉस्टॅल्जियाच्या धातेवर स्वार व्हायला होतं. हा अभिनेता आपल्या विशिष्ट शैलीने, डोळ्यातील भावाने आणि अविस्मरणीय गाण्यांमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत द अल्टिमेट सुपरस्टार म्हणून कायम राहील. माईक लेक अँड माय यूट्यूब चॅनल.